प्रशासनातला किंवा शासनातला मंत्री हा सर्वस्वी असतो, तुम्ही सगळे नाही, तुमची मनमानी नाही चालणार। 40 लाखाच्या 8 कोटी, 8 कोटीचे 160 कोटी आणि हिम्मत बघा, अजून 2-4 हजार कोटी मी काढेन, सरकार येतील जातील आपण बदलू, पण हे जे माजलेले IAS आहेत अशा पद्धतीचे, यांना चाप बसणार नाही। लोकांच्या जीवावर आपण निवडून यायचं आणि ह्यानी प्रशासनामध्ये राहून अशा पद्धतीने लूट करायची। मंत्री महोदय, प्रत्येक वेळेला आपल्याला आपण एक संवेदनशील आणि एक असा निर्णय घेणारी मंत्री आहात। आम्ही याच सभागृहामध्ये तुमच्या कित्येक निर्णयांचं आम्ही कौतुक केलेलं आहे। आता आपण अशा पद्धतीने जे म्हणत आहात ते मला असं वाटतंय की बावनकुळे साहेब बोलतात आहेत की काय, का कोण दुसरंच काहीतरी कोण बोलतंय? कारण सगळ्या चुका तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत, सगळ्या चुकीच्या नोंदी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत। कायदा धाब्यावर बसून, IAS असलं तर काय आकाशात पडला का? IAS आणि IPS म्हणजे काय आकाशात पडला? आपण हे सभागृह सगळ्यात मोठं आहे, शासन मोठं आहे, याच्यापेक्षा मोठं कोणच नसतं। आणि ज्यांनी आपल्या कायद्याचं संरक्षण करायचं असतं हे असे भक्षण करायला लागले आणि त्यांना जर आपण असं मोकाट सोडायला लागलो तर मला नम्रपणे सांगावंसं वाटतं, सरकार येतील जातील आपण बदलू, पण हे जे माजलेले IAS आहेत अशा पद्धतीचे, यांना चाप बसणार नाही। आणि याने तर स्पष्टपणे गुन्हा केलेला आहे। गुन्हा म्हटलं मी, गुन्हा, राज्याचा देशाचा कायदा स्पष्टपणे सुस्पष्ट आहे, त्याच्यात कसली अँबिग्युइटी नाही। आदिवासी कायद्यामध्ये कसलीच अँबिग्युइटी नाही, क्लिअर आहेत। कोण हा 30 मार्का? त्या कायद्याला धाब्यावर बसून अशा पद्धतीने करणार हा 30 मार्का कोण? आणि आपण म्हणालात त्याप्रमाणे आर्बिट्रेशन सुद्धा आहे, सुरू असताना यांना अधिकार कुठले आले? ते कशा पद्धतीने त्यांनी त्या म्हणजे या प्रकरणामध्ये सगळ्या गोष्टी सुस्पष्ट आहेत। कित्येक वेळेला किंतु परंतु असतो, म्हणून आपण त्याच्यावर काही ठिकाणी आपण चौकशी म्हणा आणखीन काही प्रक्रिया करतो, ती होणं पण गरजेचं आहे, हे खरं आहे। पण त्याबरोबर ज्या गोष्टी आपल्याला सुस्पष्ट दिसतात आहेत, तुम्ही त्या तुमच्या उत्तरामध्ये सुद्धा कबूल करतात आणि त्या तिथे सुद्धा त्यांनी लक्षवेधी ज्यांनी मांडले त्यांनी सुद्धा ती आपल्या समोर आणून दिलेली आहे। म्हणून माझी आपल्याला 2 स्पेसिफिक प्रश्न आहे। एक, आपण जो निर्णय घेतलेला आहे SITचा त्याचं आम्ही स्वागत करू, पण तोपर्यंत हे जे अधिकारी आहेत संबंधित ते हे रॅकेट आहे सगळं। महाराज, तुम्हाला माहिती आहे ह्या तुमच्या एका डिपार्टमेंटवर पुरतं नाही, तुम्ही आम्ही फक्त लढत राहिलोय। आम्ही एकमेकाला काय राजकीय एकमेकाला बोलतोय, निवडणुका आले की आम्ही एकमेकाच्या हे काय करतोय, लोकांच्या जीवावर आपण निवडून यायचं आणि ह्यांनी प्रशासनामध्ये राहून अशा पद्धतीने लूट करायची कसं शक्य आहे? आणि म्हणून त्यांनी जे मागणी केली ती मी परत एकदा मागणी करतो, हे संबंधित अधिकारी तिथे जर असतील, IASला कोण खालचा अधिकारी हे करणार आहे? त्याला कसं ठेवता तुम्ही? ठेवून त्याची चौकशी होणार आहे? त्यांना तात्काळ आपण तिकडून मी तर पुढची जाऊन निलंबित करण्याची मागणी करणार होतो, पण मला माहिती आहे IAS असल्यामुळे ती डायरेक्ट निलंबनाचं कारवाई होणार नाही। केली ना, मग आता काय मग काय अडचण आहे? मग म्हणून मी जे सुरुवातीला म्हणालो, आम्हाला आज चंद्रकांत बावनकुळे नेहमीच्या ताकदीचा आणि नेहमीच्या वकुबाचा दिसत नाहीये आणि लक्षवेधीमध्ये चंद्रकांत आहे, त्यामुळे आणि हे बघा, तुम्ही आम्ही एकमेकावर इतके हे करतो, हे इतके 40 लाखाच्या 8 कोटी, 8 कोटीचे 160 कोटी आणि हिम्मत बघा, अजून 2-4 हजार कोटी मी काढेन, काय कशा पद्धतीने चालायचं सांगा? आणि म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करणार का? जर निलंबनामध्ये तुम्हाला काय अडचण वाटत असेल जी नसावी, जर खालच्या सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख किंवा कोणी आपल्या मॅनेजर हिम्मत करतात, आपण ही हिम्मत दाखवा आणि ह्यांना एकदा कळू द्या, निवडून आलेला प्रतिनिधी हा इथल्या प्रशासनातला किंवा शासनातला मंत्री हा सर्वस्वी असतो, तुम्ही सगळे नाही, तुमची मनमानी नाही चालणार, असा मेसेज आपण देणार का? निलंबन करून त्यांना तसा तो आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला हा मेसेज देणार का?
सभापतीमध्ये मी एवढ्याकरता थोडा वेळ मागितला होता कारण याच्यामध्ये संभाजीनगर हायकोर्टमध्ये एक रीट याचिका ते आधी त्याच्यातले निर्णय झाले आहेत, पण त्या रीट याचिकेमध्ये काही कंटेंट्स आले आहेत. काही दुसरी रीट याचिका झाली मग 8,296/2023 हायकोर्टाची 2 रीट याचिका झाल्या, त्यातनं निकाल आले. एक महसूल मंत्री यांचा निकाल स्टँड आहे, दुसरा माझ्याकडे कॉशी ज्युडिशियरी केस स्टँड आहे, म्हणजे माझ्याकडे कॉशी ज्युडिशियरी पुनर्विलोकन आला NHAचं. त्यानंतर एक अपील आणि रिव्हिजन प्रधान सचिवांनी एक वेगळाच न्याय देऊन दिला आहे. आता माझ्याकडली कॉशी ज्युडिशियरी तात्काळ मला संपवावी लागेल, त्यातनं त्या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेल. एक ती माझ्याकडे कोर्टात आहे, ती आत्ता झाली आहे आणि त्यामुळं त्याचा निर्णय मी लवकर करतो. त्याच्या निर्णयावर भरपूर काहीचं अवलंबून आहे त्या केसचा. या केसचा जो गाभा आहे माझ्याकडे असलेल्या आता या ठिकाणी कॉशी ज्युडिशियरी केसवर आहे, त्यामुळे त्यातला मी मेरिटवर निर्णय करणार आहे. तो लवकर केस लावून तो करतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.